नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण सध्या बदलापूर पश्चिमला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण हा लाईव्ह आहे, कारण याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर हा एक खड्डा जो आहे देतोय आणि त्याचमुळे जर तुम्ही इथून प्रवास करत असाल तर कृपा करून हा खड्डा जास्त करून कोणाला दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे. तर आपण कृपा करून इथून काळजीपूर्वक प्रवास करा, कारण खूप मोठा हा खड्डा आहे आणि त्यामुळे खूप काही अपघात जे आहे ते होत आहेत. हे बघा, इथे आपण ज्या वेळेला आता दुबे हॉस्पिटलच्या साईडला आपली जी उतरा त्याच ठिकाणी हा एक भला मोठा खड्डा आहे. तर होतं काय की आपण तिकडून एकदम स्पीडली गाडी आणतो आणि त्याच दरम्यान या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे तिथे खूप वेळेला गाडी देखील स्लिप होते, पडते आणि या खड्ड्यामध्ये देखील पडून खूप अपघात जे आहे ते होत आहेत. खूप वेळेला असं देखील होतं की या खड्ड्यापासून आपण स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करत असतो, तो खड्डा चुकवायचा प्रयत्न करतो आणि त्याच दरम्यान तोलही जातो. तर असं कृपा करून करू नका. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. जर तुम्ही या साईडने प्रवास करत असाल तर लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये फॉरवर्ड करा, कारण होऊ शकतं की एखाद्याचा जीव इथे वाचेल. आणि पालिका प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की कृपा करून हा जो काही जीवघेणा खड्डा इथे पडलेला आहे ना, तर लवकरात लवकर तो खड्डा देखील तुम्ही बुजवायचा प्रयत्न करा, कारण खूप वेळेला दुचाकी स्वार वगैरे जे असतात त्यांना त्याचा अंदाजा येत नाही आणि तो खड्डा देखील खूप मोठा आहे, खोल आहे तो खड्डा. असा आपल्याला असं वाटतं की सहज असेल म्हणून आपण त्याच्यामध्ये गाडी खूप वेळेला टाकून देतो, परंतु ज्या वेळेला आपण एस्केलेटर देतो आणि गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करतो तर लवकर गाडी सुद्धा त्या खड्ड्यातून निघत नाही. फोर व्हीलर वगैरे चे सुद्धा काचा खूप वेळेला चाक जे आहे ते खूप वेळेला तिच्यामध्ये अडकत आहेत. तर कृपा करून सगळ्यांनी काळजी घ्या. एक जनजागृती म्हणून हा व्हिडिओ होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालिका प्रशासनाला विनंती आहे, कुरगाव बदलापूर नगर परिषदेला विनंती आहे की यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरती कमी प्रमाणात खड्डे खरोखर पाहायला मिळत आहे, त्यासाठी तुमचं कौतुक आहे. पण हा एक खड्डा जो सगळ्यांच्या बरोबरचा आहे, तर कृपा करून याच्याकडे लक्ष द्यावे. आणि तुमचं सुद्धा इथे अपघात होता राहिला आहे का, किंवा तुम्ही सुद्धा या खड्ड्याला चुकवण्याच्या याच्यामध्ये खूप मोठा प्रसंग ओढावून घेतला आहे का, आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा. आणि पुलावरती अजून जास्त काही खड्डे यावर्षी पाहायला मिळाले नाही, परंतु जे काही असतं की म्हणजे थोडंसं व्यवस्थित पाहिजे, तर सिमेंट फार एकदम असं वाकड्या तिकड्या पद्धतीने कशा तरी पद्धतीने सिमेंट टाकून ठेवलंय आणि त्यामुळे जो व्यवस्थित रस्ता असतो, सपाट जो रस्ता असतो तो इथे पाहायला मिळत नाहीये. आणि ज्या वेळेला आपण त्या साईडला उतरतो म्हणजे साईकृपा हॉस्पिटल, तर तिथून तर एकदम असा झिकझॅक सारखा रस्ता बनवलेला आहे जो आपला पूल आहे त्याच्यावरती. तर अशा पद्धतीचं नसायला हवं, नाहीतर खूप अपघात जे आहे ते होत असतात. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.